मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतली होती। मात्र या भेटीची पूर्वकल्पना पक्षाच्या अध्यक्षा असलेल्या सुनेत्रा पवार यांना नसल्याची माहिती आता समोर येत आहे। मंगळवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती। यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या तीन बड्या नेत्यांचा समावेश होता। या भेटीची माहिती समोर येताच राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती। मात्र या भेटीबाबत आता आणखीन एक खळबळजनक माहिती समोर येत आहे। ती म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची जी भेट घेतली, या भेटीची सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना कल्पनाच नव्हती अशी देखील माहिती आहे। त्यामुळे देवगिरीवरील राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांनी या गुप्त भेटीबाबत तटकरेंना थेट जाब विचारलाय। त्यावर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत ही भेट घेतल्याचा खुलासा तटकरेंनी केला। मिळालेल्या माहितीनुसार काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सुनील तटकरेंना सुनेत्रा पवार यांनी तुम्ही नेमकी कशासाठी भेट घेतली असा प्रश्न विचारला। त्यावर तटकरे यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक येणार त्या संदर्भामध्ये भेट घेतल्याचं आणि चर्चा केल्याचं सांगितलं। पण ही भेट घेण्याआधी त्यांनी याबाबतची पूर्वकल्पना देण्याची गरज होती, मात्र ती न दिल्याने सुनेत्रा पवार प्रचंड नाराज असल्याचं समजत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये आणखीन काही घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।